तर आपण पाहतोय मुंब्रा लोकलमध्ये जो काही अपघात झाला होता त्यानंतर या ठिकाणी चौकशी सुरू आहे, त्या ठिकाणी मोजमाप सुरू आहे। तर या ठिकाणी 2 ट्रॅक मधलं मोजमाप सुरू असल्याची माहिती समोर येते। आपण या दृश्यात तर या ठिकाणी 2 ट्रॅक मधलं मोजमाप सुरू असल्याची माहिती समोर येते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। ज्या गोष्टीमुळे हा अपघात घडलेला आहे आता त्या गोष्टीवरती विचार केला जातोय आणि त्या संदर्भात मोजमाप केली जाते। खरं तर ही गोष्ट खूप आधीच होणं अपेक्षित होतं आणि कंप्लेंट केली होती, तक्रार दाखल केली होती। ही दुर्घटना होऊ शकते अशी शक्यता या लोकांनी व्यक्त केली होती। त्यावेळी मात्र प्रशासन झोपलेलं होतं। मात्र आता 4 जणांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर प्रशासन जागं झालेलं आहे आणि अखेर या ठिकाणी मोजमाप सुरू करण्यात येत आहे। 2 ट्रॅक मधील अंतर या ठिकाणी मोजलं जात आहे आणि या अंतरामुळेच 4 जणांना आपले जीव गमवावे लागलेत। या 2 ट्रॅक मधील अंतर फारच कमी आहे आणि म्हणूनच 2 ट्रेन मधील प्रवासी त्यांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि हे प्रवासी खाली पडले होते। तर या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर देखील उपस्थित आहेत। वैदेही, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी? प्रशासनाला वेळ निघून गेल्यानंतर जाग आली असं म्हणायला हरकत नाही, मात्र आता सध्या त्या ठिकाणी काय घडतंय? नक्कीच आपण बघतोय की लोहमार्ग पोलिसांकडून या ठिकाणी जे आहे ते मॅपिंग सध्या सुरू असलेलं बघायला मिळत आहे। स्पॉट आयडेंटिफाय करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने हे अपघात झाले त्याची प्राथमिक माहिती पाहता की या परिसरामध्ये जे आहे ते दोन्ही ट्रेनचे प्रवासी एकमेकांना अतिशय जवळ होते आणि त्यांच्या बॅगा एकमेकांना घासून त्यांचा बॅलन्स गेला आणि त्यानंतर ते पडले अशी प्राथमिक माहिती मिळते। त्याच्यामुळे ही जवळची खरं तर इतके जवळून या दोन्ही ट्रॅक आहेत का याचं मॅपिंग खरं तर या ठिकाणी केलं जात असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की लोहमार्ग पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पूर्ण स्पॉट आयडेंटिफाय करताना पाहायला मिळत आहेत आणि याच ठिकाणी खरं तर हा अपघात झालेला बघायला मिळाला। जवळपास 12 ते 13 प्रवासी रेल्वेतून पडले आणि अचानक पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रवासी का पडले, खरं तर याचाच प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होतोय। आणि खरं तर ह्या दोन्ही ट्रॅक आपण जर बघितलं, एक कसाराकडे जाणारा ट्रॅक आहे, एक सीएसटीएम कडे जाणारा ट्रॅक आहे आणि या दोन्ही ट्रॅक मध्ये जो मधला पॅसेज आहे तो योग्य पद्धतीने आहे का हे खरं तर तपासण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे। नेमकी चूक कोणाची आहे, रेल्वेची आहे की जलद मार्गाने जाणाऱ्या एकूण रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात जे प्रवासी प्रवास करतात त्यांची आहे, अशा पद्धतीने अनेक खरं तर तर्कवितर्क काढले जात आहेत। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी अंतर जे आहे ते नेमकं किती आहे हे नोंदवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आपण बघतोय की हा जो कर्व आहे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे प्रवासी पडलेले बघायला मिळाले होते आणि त्यानंतर आपण बघतोय की जलद गतीने या खरं तर गाड्या देखील या ठिकाणून येताना बघायला मिळतात। त्याच्यामुळे अर्थात प्रत्येक गोष्टीचं खरं तर मॅपिंग करताना देखील अनेक अडथळे खरं तर या ठिकाणी येताना बघायला मिळतात, कारण मोठ्या प्रमाणात रेल्वे ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी। धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या 2 ट्रॅक्स मधलं मॅपिंग सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतोय, कारण इथली वाहतूक कुठेही वळवण्यात आलेली नाहीये किंवा थांबवण्यात आलेली नाहीये। वेळोवेळी इथल्या लोकल्स त्या ठिकाणी धावतात, त्यामुळे इथल्या या अधिकाऱ्यांना मॅपिंग करताना थोड्या अडचणींना सामोरं जावं लागतं।